आता पुढचा म्हणजे हवामानातील बदलामुळं फुलगळ होते हे आपण बघितलं. पुढचं आहे अन्नद्रव्य, की काही 3 अन्नद्रव्य आहेत, की हे परागीभवन किंवा फुलं येणं, निर्मिती आणि परागीभवन आणि फळधारणेमध्ये खूप कळीचा मुद्दा आहे किंवा म्हणजे खूप मोठा रोल त्यांचा आहे. खूप मोठं काम ते करतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे झिंक. झिंक हे फुलं निर्मितीसाठी खूप गरजेचं अन्नद्रव्य आहे. जरी ते कमी प्रमाणामध्ये लागत असलं, तर फुलं निर्मितीमध्ये झिंक हे खूप गरजेचं आहे. जर आपल्या झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये झिंकची कमतरता असेल, तर फुलं निर्मितीच कमी होते, मोहर कमी येतो. आणि दुसरं अन्नद्रव्य आहे बोरॉन. हे परागीभवनासाठी नितांत अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतं. पण बोरॉन जर योग्य प्रमाणामध्ये झाडामध्ये असेल, जमिनीमध्ये असेल, तर परागकण रुजण्यामध्ये, परागीभवनामध्ये खूप मदत करणारा घटक आहे. त्यामुळं झिंक आणि बोरॉन हे थेट फुलं निर्मिती आणि परागीभवन आणि फलन म्हणजेच फळांची निर्मिती याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि तिसरं अन्नद्रव्य आहे नायट्रोजन, नत्र. हे ॲडव्हर्स इफेक्ट करतं. जर आपल्या झाडामध्ये जमिनीमध्ये नत्र प्रमाणापेक्षा जास्त असेल ह्या अवस्थेमध्ये, फुलं येणं, मोहर येणं आणि परागीभवन ह्या अवस्थेमध्ये जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये नत्र जर जास्त असेल, तर अशा वेळेला झाडाचा कल हा मोहर कमी आणि पालवी जास्त मध्ये येतो आणि ह्याच टप्प्यामध्ये फुलगळ सुद्धा जास्त होते आणि झाड पालवीकडे झुकू शकतं. त्यामुळं नत्र हा परागीभवन किंवा फुलनिर्मितीमध्ये निगेटिव्ह रोल करतो. आता पुढचा घटक आहे की पाणी. खरं तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की मेजॉरिटी 60-70% मोहर बाहेर पडल्यानंतर पाणी द्यायला सुरुवात करा. म्हणजे हळूहळू पाणी सुरुवातीला हलकं त्यानंतर हळूहळू पाणी वाढवत चला. यामुळे काय होतं, तर जो झाडाला ताण आला असतो, हा ताण कमी होतो आणि परागीभवन किंवा फळ धारणेमध्ये खूप मोठी मदत होते. पण याचा उलट पण इफेक्ट होतो की प्रमाणापेक्षा जास्त जरी पाणी दिलं तरी सुद्धा झाडाला ताण येतो. त्यामुळं मर्यादित हलक्या स्वरूपामध्ये जमिनीमध्ये वापसा राहील किंवा वापसाचा जो ओलावा असतो एवढा ओलावा राहील एवढंच पाणी आपण झाडाला देणं गरजेचं आहे.